शासन दरबारी तसेच लोकप्रतिनिधीकडे वारंवार पाठपुरावा करून देखील आगरी कोळी समाज भवनासाठी सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कल्याण मलंगड नांदिवली परिसरात स्थानिक भूमिपुत्र आज एकवटले। सर्वपक्षीय आगरी कोळी समाज बांधवांनी एकत्र येऊन नांदिवली तलावाजवळ आगरी कोळी समाजाचे भूमिपूजन केले। यावेळी नांदिवलीमधील सर्वपक्षीय आगरी कोळी समाजाचे पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। प्रत्येक राजकीय पक्षाकडे कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात आगरी कोळी समाज भवन उभारण्याची मागणी केली, मात्र आजपर्यंत कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही। आम्ही स्थानिक भूमिपुत्र आहोत, आमच्या जागा विविध विकास कामांसाठी गेल्यात आणि इतर समाजासाठी तुम्ही जागा देता, मग आमच्यावर अन्याय नाही का, असा सवाल यावेळी आगरी कोळी बांधवांनी उपस्थित केला। त्यामुळे आज आम्ही एकत्र येऊन हा निर्णय घेतला असून या ठिकाणी आगरी कोळी समाज भवनाचे भूमिपूजन करण्याचे सांगितले। समाज भवनाचं भूमिपूजन सोहळा पार पडला। आज नांदिवली कोळीवाड्यातील यंग जनरेशन आणि त्याचबरोबर जे अनुभवी नेतृत्व असते ते नेतृत्व केलेले सर्व सभासद या ठिकाणी जवळजवळ 5-6 सरपंच लोक या ठिकाणी हजर आहेत आणि यांनी मानस केलेला आहे की या ठिकाणी समाज मंदिराची आवश्यकता आहे आणि ते समाज मंदिर या ठिकाणी हो यासाठी आज भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो यशस्वी होईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे। कारण काय पण समाज बांधवांना आज जवळजवळ सरकारी क्षेत्र प्रांतिक सरकार 37.5 एकरचं क्षेत्र होतं, पण त्या क्षेत्रापैकी आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा आम्हाला आमच्या समाज भवनासाठी 1 एकर अथवा 2 एकरची जी मागणी होती ते आम्हाला कुठेही आजपर्यंत यशस्वी केलेली नाही। आम्ही ग्रामपंचायतीमध्ये असताना आम्ही फक्त पाण्याच्या टाकीसाठी आणि स्मशानभूमीसाठी 10 गुंठे जागा मागत होतो, पण ते 10 गुंठे जागा सुद्धा आम्हाला मिळाली नाही। शेवटच्या क्षणाला शेवटी आम्ही कुठल्या तरी तत्वावर आम्ही या ठिकाणी स्मशानभूमी बनवून घेतलेली आहे। आज आम्हाला खंत वाटतंय की आम्ही या ठिकाणचे स्थानिक भूमिपुत्र आहोत, या ठिकाणी आम्हाला जागा मिळत नाही आणि इतर समाज जो या ठिकाणी राहायला आलेला आहे त्या समाजासाठी या ठिकाणी जागेची मागणी होते आणि त्यांना जागा देण्यात येत आहे। अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे अनधिकृत बांधकाम होतात, त्याच्यावर कुणी आला घालत नाही, पण एखादं चांगलं काम आपण गावासाठी करतो, आम्ही वैयक्तिक आमच्यासाठी कुठलंही काम करत नाही, चांगलं काम आम्ही करतोय त्या कामासाठी आम्हाला विरोध होत आहे। इथेच आम्हाला थोडीशी खंत वाटते। काय सांगायला तिथे एक समाज भवनाचं उद्घाटन करण्याचं भूमिपूजन करण्यात इथे नांदिवली मध्ये आज आमचा जो समाज आहे कोळी समाज त्याच्यासाठी कुठलाही असं सभागृह नाही। आज आपण बघतोय कल्याण पश्चिमची पण तीच परिस्थिती आहे। कुठल्याही गावासाठी असं कोळी समाज आमचा खूप आहे कल्याण पश्चिममध्ये, पण कोळी समाजासाठी नाही। पण बाहेरून जे लोक येतात त्यांच्यासाठी कुठलं भवन, राजस्थानी भवन, हे भवन ते भवन असं चालूच असतं। पण आमच्या जमिनी रस्त्यासाठी गेलेले आहेत, रोडसाठी गेलेल्या, गटरसाठी गेलेल्या, गार्डनसाठी गेलेले आहेत, पण असं गाववाल्यांसाठी असं कुठलंही सभागृह नाही। आज आम्हाला कुठेही समजा लग्न कोणाचं असेल किंवा काय असेल त्याच्यासाठी लाखो रुपये आम्हाला मोजावे लागतात ओपन जागेसाठी। मग जर आमची स्वतःची जागा आहे ती आम्हाला का नको, हा आमचा प्रश्न आहे। त्यासाठी आम्ही स्वतःहून पूर्ण गाव घरी एकत्र येऊन इथे सभागृह बांधण्याची आमची इच्छा आम्ही केलेली आहे। या संदर्भात काय मागणी पत्रावर आम्ही केलेले आहे, आम्ही 2 एकर जागा मागणी केलेली आहे सभागृहासाठी, ती लवकर प्रोसेसमध्ये होऊन जाईल। आई जय गौदेवीला वंदन करून आज 1982 पासून पंढरीनाथ सीताराम ढोणे उर्फ बापू यांनी गावचे अध्यक्षपद स्वीकारले आणि 2003ला ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर 14/12/2014च्या नंतर केडीएमसी आली। केडीएमसी आल्यानंतर सर्वांना माहीत झालं की या ठिकाणी गुरुचरण आहे। आता गुरुचरण असल्या कारणाने प्रत्येक समाजाच्या लोकांनी अर्ज टाकले। ठीक आहे, एका वेळी स्वर्गीय कैलासवासी आनंदिके साहेब असताना एक मुंबऱ्याची झोपडपट्टी या ठिकाणी येत होती आणि ती मुंबऱ्याची झोपडपट्टी पूर्ण गावकऱ्यांनी एक विचार केला। आम्ही त्या टायमाला लहान होतो, पण आमचे वरिष्ठ आमचे बापू रामदास शेठ असोल, गणेश शेठचे वडील होते, म्हणजे आम्ही त्या टायमाला लहान होते, त्या टायमाला ती झोपडपट्टी आली आणि अशीच झोपडपट्टी आम्ही त्या ठिकाणी उठाव केला आणि ती झोपडपट्टी या ठिकाणी आम्ही पळवून लावली। पण त्याच्यानंतर ग्रामपंचायत आल्यानंतर आज प्रत्येक समाजाच्या लोकांनी या ठिकाणी अर्ज टाकला की बाबा गुरुचरण आहे, पण ही गुरुचरण ही आम्हाला भेटली पाहिजे। पण आम्ही या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र आहोत आणि स्थानिक भूमिपुत्र असल्या कारणाने आज आम्हाला प्रत्येक ठिकाणी एक विषय मार्गी पडतो की यांनी अर्ज टाकला, त्यांनी अर्ज टाकला, मग आपल्यासाठी काय। मग आमची जी एक नवीन
कमिटी या ठिकाणी स्थापन झाली, गावदेवी कमिटी, त्या कमिटीचे अध्यक्ष श्याम ढोणे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तो काम करत आहे गावासाठी. आणि त्याच्या पहिले त्या कमिटीच्या मागे त्यांचे जे कार्यकर्ते ते सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत आहे. माझी मीटिंग झाली की जर आज याच्या पुढे आज आपल्याला जर एक समाज खेळाचा जर एक लग्नासाठी हॉल घ्यायचा असेल तर तिथे हजारो रुपये लाखो रुपये वतायला लागतात. तर आपली स्वतःची जागा असताना आपल्याला का नाही, म्हणून आम्ही गावकरी एकत्र झाले. सर्व आजी माझी सरपंच या ठिकाणी आहे, गणेश ढोणे, रामदास ढोणे आहे, बापू आहेत आणि संपूर्ण या ठिकाणी आमची मेजर मंडळी बी आहेत. एकत्र विचार करून आम्ही विचार केला की आता काय नाही होय की आपली जागा आपल्याला भेटली पाहिजे आणि पुढच्या पिढीसाठी या ठिकाणी आपण समाजसेवेचा एक हॉल चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. आणि मी त्या ठिकाणी मी स्वतः सुद्धा एक रामदास शेठ आता बोललेच की प्रत्येक ठिकाणी कोणीही निधी पास करा, या ठिकाणी मी 100% या ठिकाणी माझा प्रयत्न करून मी कुठून तरी चांगला निधी या ठिकाणी पास करण्याचा प्रयत्न 100% मी पहिले करणार. आणि या लवकरात लवकर या ठिकाणी समाजसेवाचा हल कसा होईल त्याच्या मागे मी खंबीरपणे उभे राहणार. हुल कांबळे, जनशक्ती कल्याण.